हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 6 स्टडी ऑफ आय सीज बघत आहोत. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये आय सी 555 म्हणजेच कोणता आय सी, टायमर आय सी, ह्या टायमर आय सीचे स्पेसिफिकेशन्स, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशनमध्ये आपण 3 ॲप्लिकेशन बघितले. मोनोस्टेबल, त्यानंतर अस्टेबल आणि बायस्टेबल. ठीक आहे, तर हे सगळे आपले पाहून झालेले आहेत. त्याचं जे काही इंटरनल ब्लॉक डायग्रॅम आहे तीही बघितलेली आहे. आता आपल्याला दुसरा आय सी बघायचा आहे, जो की त्याच प्रकारे जसा आय सी 555 हा पॉप्युलर आहे आणि जास्त यूजमध्ये त्याला आपण घेतो, त्याच पद्धतीने आय सी जो आहे 741 म्हणजेच काय, ओपॅम आय सी, जो आपला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे. ओपॅम आपण जो चॅप्टर शिकलो आहे बघा, हा सिम्बॉल बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. हा जो चॅप्टर आपण शिकलो, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग आउटपुट, इकडे असतो प्लस VCC मायनस VEE वगैरे वगैरे. तर हे सगळे आपण लास्ट ओपॅम जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर समजून घेतलेला आहे. मात्र त्याची जी आय सी आहे त्या आय सीबद्दल आपल्याला या चॅप्टरमधून समजून घ्यायचं आहे. तर हा जो काही ओपॅमचा आय सी आहे याचे लिनियर ॲप्लिकेशन्स म्हणजेच तर आपला ॲडर, त्यानंतर म्हणजे ओपॅम ॲज अ ॲडर, ओपॅम ॲज अ सबस्ट्रॅक्टर, त्यानंतर डिफरन्शिएटर, त्यानंतर बफर. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत. याला लिनियर ॲप्लिकेशन्स म्हणायचं. या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याचे नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स जसं की कम्पॅरेटर असेल किंवा स्मिथ ट्रिगर असेल तर हे बघायचे आहेत. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात अगोदर त्या 741 आय सीचे आपण फीचर्स समजून घेऊयात. ठीक आहे, आता पहिलं फीचर आहे बघा याचं की अवेलेबल इन डिफरंट पॅकेजेस. डिफरंट पॅकेजेस म्हणजे काय रे, तर जी काय आपली आय सी आहे ती कशी फॉर्म झालेली आहे, तर दोन आय सीमध्ये म्हणजे दोन पॉप्युलर आय सीमध्ये हा बनला जातो, जसं की TO5 आणि DIP. DIP म्हणजे काय, ड्युएल इन पॅकेज. ड्युएल इन पॅकेज म्हणजे कशी, जर या पद्धतीचे म्हणजे आपण आता आय सी 555 जी बघितली आहे, या बाजूला आणि या बाजूला अशा दोन लाईन्स असतील, म्हणजे दोन पिन्स जे आहेत किंवा पिन्स नंबर्स जे आहेत ते दोन बाजूला जर असतील त्या आय सीच्या, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्युएल इन पॅकेज. ठीक आहे, TO5 म्हणजे काय, तर राऊंड शेप असतो त्याचा, या पद्धतीचा आय सी राऊंडमध्ये असतो आणि त्याला असं चारही बाजूने काय असतील, पिन असतील. आले लक्षात. तर अशा हा डिफरंट पॅकेजेसमध्ये आपल्याला अवेलेबल असतो. तर जसं की जे पॉप्युलर आहेत पॅकेजेस त्यांचं नाव आहे DIP आणि TO5. दुसरं त्याचं फीचर जर बघितलं तर 2 इनपुट म्हणजेच काय, कोणते इनपुट्स असतात, तर इन्व्हर्टिंग, त्याला आपण मायनस असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे काय, तर नॉन इन्व्हर्टिंग. आपण आय सी बघितलेला आहे, ते सिम्बॉल बघितला तुम्ही मगाशी, त्याला 2 इनपुट्स आहेत बघा. हे आहे इन्व्हर्टिंग म्हणजे मायनस आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे प्लस, असे 2 इनपुट्स असतात आणि एक त्याचं काय असतं, आउटपुट असतं, ते असतं 6 नंबर पिनला. हे लक्षात ठेवा, नंतर आपण त्याच्या पिन बघणारच आहे खाली. आणि प्लस अजून काय असतं त्याला, तर ऑफसेट नलिंग फॅसिलिटी असते. ऑफसेट नलिंग जी फॅसिलिटी असते ते आपण खाली जी डायग्राम पिन काढली त्याच्यामध्ये समजून घेणारच आहे. ऑफसेट नलिंग म्हणजे काय, सगळ्यात अगोदर ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय ते समजून घ्या. ऑफसेट व्होल्टेज हे आपण ओपॅम चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय, आता हा तुमचा काय आहे, ओपॅम आहे. ओपॅमला आपण ड्युएल पॉवर सप्लाय वापरतो, एक +V आणि एक -V, राईट. ज्यावेळेस आपण +V आणि -V देतो, ठीक आहे, इनपुटला आपण काय केले आहेत, इनपुटला आपण समजा म्हटलं की दोन्ही इनपुटला काय दिलेलं आहे, आपण 0 व्होल्ट दिलेलं आहे, म्हणजे काहीच व्होल्ट दिलेलं नाही. ज्यावेळेस तुम्ही पॉवर सप्लाय जोडता प्लस आणि मायनस, तरी तुम्हाला काहीतरी आउटपुट दाखवतं 1 व्होल्ट किंवा 0.5 व्होल्ट. तर हे जे काहीही इनपुट न देता, म्हणजे 0 इनपुट देता किंवा काहीही इनपुट न देता तुम्हाला आउटपुट काहीतरी येतं, मग ते 0.5 असू द्यात, 1 व्होल्ट असू द्यात, 0.05 असू द्यात, जे काय असेल ते. तर ह्याला काय म्हणायचं, हे 0.5 किंवा 0.5 जे आउटपुट येतं आहे काहीही इनपुट न देता, त्याला म्हणायचं ऑफसेट व्होल्टेज. मग हे ऑफसेट व्होल्टेज आपल्याला काय करायला लागतं, 0 करावं लागतं. कारण का, समजा आपण जर बफर वापरत असू द्यात, बफर म्हणजे काय, इनपुट फॉलोअर म्हणजेच काय, तर इनपुट जेवढं आहे, समजा 1 व्होल्टेज दिलं इनपुट, ठीक आहे, 1 व्होल्ट इनपुट दिलं, तर आउटपुटही तो काय देतो, 1 व्होल्टच इतकंच देतो, त्याला म्हणायचं बफर. जेवढं इनपुट आहे तेवढंच आउटपुटला फॉलो करणं, इनपुटला फॉलो करणं, त्याला आपण म्हणतो बफर, राईट. मग आता इथं जर 1 व्होल्ट दिल्यानंतर 1 व्होल्ट जर भेटत असेल, पण जर त्याच्यामध्ये 0.5 इतकं ऑफसेट व्होल्टेज ॲड झालं, तर उत्तर काय येईल रे, 1.5 व्होल्ट. आले का लक्षात. म्हणून या ठिकाणी आउटपुट जे आहे ते तुमचं रॉंग येणार आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायला लागतं, हा 0.5 म्हणजे जे ऑफसेट व्होल्टेज आहे
ते काय करावं लागतं, नल करावं लागतं, 0 करावं लागतं. मग त्याच्यासाठी काही पिन्स दिलेल्या आहेत, त्या पिन नंबरमध्ये आपण पिन डायग्राममध्ये बघूयात. तर ते जे काही ऑफसेट नलिंग जे आहे किंवा ऑफसेट व्होल्टेज काढून टाकण्याची फॅसिलिटी जी आहे ती या आय सीमध्ये दिलेली आहे. समजले ऑफसेट नलिंग. त्याच्यानंतर तिसरा जो फीचर्स आहे की ॲप्लिकेशन्स कुठे कुठे यूज करतो, जसं की मिलिटरी ॲप्लिकेशनमध्ये आपण यूज करतो. मग त्याच्यासाठी जी सिरीज वापरतात IC 74M नावाची, तर ती लक्षात ठेवा. आणि कमर्शियल म्हणजे जे इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल आपल्या याच्यामध्ये वापरली जाते ती म्हणजे C, म्हणजेच काय 741. C काय इंडिकेट करतो आहे तर कमर्शियल ॲप्लिकेशनसाठी, आणि मिलिटरी जो काही ॲप्लिकेशन आहे त्यासाठी M इंडिकेट करत असतो. याच्या वेगवेगळे ह्या आय सीचे पण वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स असतात, जसं की ऑपरेटिंग टेम्परेचर. मग जर तुम्ही मिलिटरी ॲप्लिकेशन वापरत असाल तर -25 डिग्री सेल्सिअसपासून तर 150 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर रेंज असते. तसं कमर्शियल जर यूज करत असू तर एवढी रेंज आपल्याला गरजेची नसते. आपण 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचा यूज करू शकतो, कारण इंडस्ट्री आणि कमर्शियलमध्ये हे टेम्परेचर ठीक आहे. मात्र मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी हे तुम्हाला म्हणजे त्याचे जे काही आय सीज जे आहेत त्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये कंपोनंट्स किंवा बाकीच्या गोष्टी यूज केल्या जातात, आणि त्याच्यामुळं जे काही इंडिकेट करतात बघा 74M म्हणजेच काय मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी ती आय सी आपण यूज करू शकतो, आणि कमर्शियलमध्ये 74C नावाची आय सी आपण यूज करू शकतो. नेक्स्ट पुढचा जो फीचर ज्याचा आहे ते आहे यूज इन लिनियर अँड डिजिटल सर्किट्स. आता लिनियर मगाशी सांगितलं ॲडर, सबस्ट्रॅक्टर, त्यानंतर डिफरन्शिएटर असेल, त्याच्यानंतर इंटिग्रेशन असेल, तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आपण बघितलेले आहेत ऑपम चॅप्टरमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आपण डिजिटल सर्किट्समध्ये सुद्धा यूज करू शकतो, जसं की स्मिथ ट्रिगर असेल, कंपॅरेटर असेल. कंपॅरेटर हा डिजिटलचा भाग आला, म्हणजेच नॉन लिनियरचा भाग आला. तर नॉन लिनियर सर्किट्समध्ये जसं की कंपॅरेटर आहे किंवा स्मिथ ट्रिगर आहे. स्मिथ ट्रिगर म्हणजे काय की जो काय करतो, स्क्वेअर वेव्ह आउटपुट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं स्क्वेअर वेव्ह आउटपुट प्रोव्हाइड करणारा स्मिथ ट्रिगर, तर तो सुद्धा डिजिटल सर्किटमध्ये मोडतो. म्हणजे आपण लिनियर ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा या आय सीचा वापर करू शकतो, प्लस आपण डिजिटल सर्किट्समध्ये सुद्धा या आय सीचा वापर करू शकतो. आणि म्हणून ही जी आय सी जी आहे 741 आय सी, ओपॅमची आय सी, ही जास्त पॉप्युलर आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी ती आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे रिक्वायर्ड इन ड्युअल पॉवर सप्लाय. आता हा याचा ड्रॉबॅक असल्यासारखा आहे, पण त्याचं ते फीचर्स आहे की जसं की IC 555ला काय आपल्याला फक्त प्लस VCC आणि ग्राउंड जोडतो आपण, मात्र या ठिकाणी आपल्याला प्लस आणि मायनस व्होल्टेज जोडावं लागतं. म्हणजे बघा आता इथे त्यांनी डायग्राम काढली, समजा आपण इथे सिम्बॉल काढूयात, तर हे तुमचं आहे इनपुट, राईट. पण या आय सीला इथे जे आपण +V आणि -V जोडतो, तर इथे आपल्याला ड्युअल पॉवर सप्लायची गरज असते. मग ड्युअल पॉवर सप्लाय जो आहे तो जर स्टँडर्ड बघितला तर तो असतो ±18 व्होल्ट. हे लक्षात ठेवा, ±18 व्होल्टपर्यंत आपण याला व्होल्टेज अप्लाय करू शकतो. आणि आपण प्रॅक्टिकली जर यूज केलं, म्हणजे आपण प्रॅक्टिकलमध्ये आपण जे ओपॅमचे जे प्रॅक्टिकल घेतो त्याच्यासाठी आपण यूज करतो आहे +-15 व्होल्टचा पॉवर सप्लाय. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. याला +15 आणि +- इथं काय इंडिकेट करतं आहे, हे जे काय +- आहे ते काय इंडिकेट करतं आहे, तर +15 व्होल्ट तुम्हाला गरजेचा असतो, तसेच -15 व्होल्टसुद्धा गरजेचा असतो. तरच तुमचा ओपॅमचा आय सी काय करेल, वर्क करेल. म्हणजे इथे जे आपण +V आणि -V लिहितो आहे, तर इथे तुमचा +15 व्होल्ट आणि इथे -15 व्होल्ट गरजेचा असतो. तर किंवा +18 व्होल्ट किंवा -18 व्होल्ट गरजेचा असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हा जो काही आपला ओपॅम आय सी आहे, या आय सीला 2 पॉवर सप्लायची गरज पडते, +15 आणि -15 किंवा +18 किंवा -18. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट त्याचं जे काय पुढचं फीचर आहे ते काय आहे, प्रोव्हाइड्स हाय गेन. बघा जसं की हा ॲडर सबस्ट्रॅक्टर जसा यूज होतो त्याच प्रकारे हा ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, या आय सीला आपण यूज करू शकतो. मग ॲम्प्लिफायर आला तर ॲम्प्लिफायरमध्ये आपण काय करतो, तर इनपुट दिल्याच्यानंतर आउटपुट हे कसं असलं पाहिजे. बघा इथे आपण याच आय सीमध्ये बघूया. ठीक आहे, इथे आपण काय देतो आहे, इनपुट देतो आहे. ठीक आहे, इनपुट देतो आहे, इथे आउटपुट देतो आहे. मग गेन म्हणजे काय रे, तर गेन म्हणजे काय, गेन इज इक्वल टू आउटपुट अपॉन किंवा Vout/Vin, राईट. मग आउटपुट व्होल्टेज बघा, ॲम्प्लिफायर जर असेल तर आउटपुट व्होल्टेज हे कसं असायला पाहिजे, इनपुटपेक्षा खूप जास्त असलं पाहिजे.
बरोबर. मग आउटपुटचा फॉर्म्युला जर आपण म्हटला तर काय आहे तो, व्ही आउट इज इक्वल टू किंवा आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन इंटू इनपुट व्होल्टेज, राईट. मग जर इथे गेन जर जास्त असेल, गेन समजा 2 असेल, बघा गेन जर एक्झाम्पल घ्या 2 असेल, म्हणजे एक हा त्याचा नॉर्मल गेन असेल, ठीक आहे. पण त्याला जर आपण थोडा गेनला वाढवलं, 2 केला, तर काय होईल, आउटपुट व्होल्टेज काय होईल, तर आउटपुट व्होल्टेज होईल इनपुट व्होल्टेज गुणिले 2. म्हणजे काय, इनपुट जेवढा असेल त्याच्यापेक्षा डबल हे काय असेल, आउटपुट असेल. यालाच आपण काय म्हणतो, ॲम्प्लिफायर असं म्हणतो. मग ॲम्प्लिफायरमध्ये गेन जो असतो तो कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. आणि हे गेन जास्त किंवा हाय गेन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर हा आय सी करतो. म्हणजेच हा आय सी आपण ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा वापरू शकतो. नेक्स्ट पुढचं त्याचं फीचर्स बघा काय आहे, हाय इनपुट इम्पिडन्स. आता बघा कोणतीही सिस्टीम जर आपण घेतली, कोणतीही सिस्टीम घ्या, त्या सिस्टीमचा इनपुट इम्पिडन्स जो आहे तो कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. आणि आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. तर ती सिस्टीम काय आहे, आयडियल आहे असं समजावं. लक्षात घ्या, कोणती पण सिस्टीम असेल तिचा जर इनपुट इम्पिडन्स हा जास्त असेल आणि आउटपुट इम्पिडन्स कमी असेल तर ती सिस्टीम आयडियल आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे ती प्रॉपर वर्क करते असा त्याचा अर्थ होतो. किंवा लिनियर ॲप्लिकेशनसाठी आपण त्याला यूज करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि त्याचप्रकारे याचा जो काही इनपुट इम्पिडन्स असतो किंवा ह्या आय सीचा इनपुट इम्पिडन्स जो आहे तो हाय आहे आणि आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो कसा आहे, कमी आहे. नेक्स्ट पुढचा पिन डायग्रॅम. आता ह्या आय सीची पिन डायग्रॅम नीट समजून घ्या. बघा या आय सीला जसं की आपला आय सी 555 जो होता त्याला 8 पिनची आय सी होती, त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा 8 पिनची आय सी आहे. बघा सगळ्यात अगोदर आहे किंवा याला आपण DIP असं म्हणू शकतो. DIP म्हणजे ड्युअल इन पॅकेज. तर ही DIP पॅकेज असलेली आय सी आहे. तर ही जी काय आपल्या प्रॅक्टिकलमध्ये जी यूज केलेली आहे ती पण DIP म्हणजे हीच आय सी आहे. त्याला टोटल 8 पिन्स आहेत. बघा एक एक कोणती कोणती आहे. तर पहिली पिन जी आहे, आता पहिली पिन स्टार्ट करून करायची जर सिम्बॉल तुमचा आय सी जर असा असेल तर इथे एक डॉट असतो या ठिकाणी. ज्या ठिकाणी डॉट असेल त्या बाजूची पहिली जी काय पिन म्हणजे ती काय एक नंबरची पिन, 2 नंबरची पिन, 3 नंबरची पिन. म्हणजे कोणताही आय सी जो असतो त्यावर कुठेही उल्लेख नसतो की किती नंबरची पिन कोणती आहे, ठीक आहे. तर कोणतीही आय सी असू द्यात, मग ती 40 पिन असू द्यात किंवा कोणतीही असू द्यात, त्याला एका बाजूला अशा प्रकारची खाच असते बघा, ठीक आहे. आणि तो आय सी जर असा असेल या पद्धतीचा तर एका बाजूला शक्यतो लेफ्ट साईडलाच डॉट असतो. आणि त्या डॉटपासून काय समजायचं की 1 नंबर पिन, 2 नंबर पिन, 3 नंबर पिन, 40 नंबर पिन, अशा पद्धती. आलं का लक्षात. तर असं आता समजा इथे 20 नंबर पिन आली तर इथे काय आली, खालच्या बाजूला 21, 22, 23 अप टू 40. जिकडे इकडे जर 20 पिन असतील तर इकडे सुद्धा किती पिन असतील, 20 पिन असतील. अशा पद्धतीने समजलं सगळ्यांना. आता बघा तसंच इथे बघा तर 1 नंबरची पिन आहे ऑफसेट नल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय, तर काहीही इनपुट न देता आउटपुट येतं त्याला आपण म्हणतो ऑफसेट. ते ऑफसेट व्होल्टेज काढून टाकण्यासाठी तुम्ही 1 नंबर पिन आणि 5 नंबर पिन, आता 1 नंबर पिन आणि 5 नंबर पिनमध्ये काय करायचं आहे, एक व्हेरिएबल पोटेन्शिओमीटर जोडायचं आहे. जसं की आपण इथे बघूयात, आपण एक डायग्राम काढूयात. हा तुमचा ओपॅम्पचा आय सी आहे, हे तुमचं इनपुट आहे, ठीक आहे. इथे तुमचं असतं 1 नंबरचं पिन आणि ते असेल 5 नंबरची पिन. तर या ठिकाणी तुम्ही काय कराल, एक व्हेरिएबल पोटेन्शिओमीटर जोडाल, 1 नंबर पिन आणि 5 नंबर पिन. तर इथे जो काही पोटेन्शिओमीटर जोडाल, हा पोटेन्शिओमीटर जर तुम्ही व्हॅरी केला, त्याला कमी करा जास्त करा, तर आउटपुट तुमचं काय होतं, 0 व्होल्ट किंवा 0 व्होल्ट होतं. म्हणजेच काय होतं, ऑफसेट नलिंग करण्यासाठी तुम्ही 1 नंबरची पिन आणि 5 नंबरच्या पिनमध्ये काय वापरता, एक व्हेरिएबल पॉट वापरता. तो पोटेन्शिओमीटर काय करतो, 1 नंबरच्या पिनमध्ये आणि 5 नंबरच्या पिनमध्ये आपण पोटेन्शिओमीटर वापरल्यानंतर आउटपुट जे आहे, जे की 6 नंबर पिनला आहे बघा, तिथे तुमचं आउटपुट जे आहे ते नलिंग करण्याचं काम, म्हणजे थोडक्यात काय, जे काही ऑफसेट व्होल्टेज आहे त्याला नलिंग करण्याचं काम तर ही 5 नंबरची पिन आणि 1 नंबरची पिन करत असते. नेक्स्ट आहे 2 नंबरची पिन म्हणजेच इन्व्हर्टिंग इनपुट. आपण त्याचा सिम्बॉल आता बघितला बघा, हा आहे इन्व्हर्टिंग पिन आणि ही आहे नॉन इन्व्हर्टिंग. 2 नंबरची पिन इन्व्हर्टिंग, 3 नंबरची पिन नॉन इन्व्हर्टिंग. म्हणजे काय, प्लस आणि मायनस, हे लक्षात घ्या. ओपॅमचा आय सी आपण कसा ठरवणार, इन्व्हर्टिंग ओपॅम आहे की नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम आहे, हेही समजून घ्या. परत एकदा रिवाईज करा. समजा तुम्ही आपल्याकडे 2 इनपुट आहे, म्हणजेच काय, एक इन्व्हर्टिंग आहे आणि एक नॉन इन्व्हर्टिंग आहे. जर तुम्ही इन्व्हर्टिंगला काय केलं, इनपुट दिलं, त्यावेळेस नॉन इन्व्हर्टिंग जर तुम्ही ग्राउंड केला, अशा वेळेस त्याला काय म्हणणार तुम्ही, इन्व्हर्टिंग ओपॅम असं म्हणणार. हे लक्षात घ्या. इन्व्हर्टिंग ओपॅम म्हणजे काय, तर तो आउटपुट मायनसच देणार.
त्याचं आपण डेरिव्हेशन वगैरे काढलेलं आहे ओप ॲम्प चॅप्टरमध्ये, ते एक समजून घ्या. आणि समजा आता तुम्ही काय केलं की नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट दिलं, नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट दिलं, इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केला, ग्राउंड केला. तर अशा ओप ॲम्पला काय म्हणायचं, नॉन इन्व्हर्टिंग ओप ॲम्प, हे समजून घ्या. ठीक आहे. आणि त्याचं आउटपुट हे प्लसमध्ये असतं, कारण तो प्लसमध्ये इनपुट तुम्ही जोडता म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं जे इनपुट आहे ते म्हणजे काय आहे, प्लस व्ही. आत्ताच सांगितल्याप्रमाणे मायनस व्ही आणि प्लस व्ही अशा 2 पॉवर सप्लायची गरज असते. म्हणजे 4 नंबरची पिन आणि 7 नंबरची पिन कुठे असते, तर या ठिकाणी बघा, ही आहे तुमची, वेगळ्या पेनने दाखवतो, ही आहे तुमची प्लस व्ही आणि ही आहे तुमची मायनस व्ही. या ठिकाणी 7 नंबरची पिन, या ठिकाणी 4 नंबरची पिन, किंवा इथे 7 नंबरची पिन आणि इथे 4 नंबरची पिन. 4 नंबरची पिन ही मायनस आहे हे लक्षात घ्या, आणि 7 नंबरची पिन ही प्लस आहे हे लक्षात ठेवा. प्लस ड्युअल पॉवर सप्लायची गरज असते, म्हणजे इथे तुम्ही +15 जोडणार आणि या ठिकाणी तुम्ही काय जोडणार, -15 व्होल्ट जोडणार. नेक्स्ट आहे पुढचं ऑफसेट टनलिंग बघितलं आपण, आउटपुट. या ठिकाणी 6 नंबरच्या पिनला तुम्हाला काय भेटतं, ह्या ICचं आउटपुट भेटतं. त्यानंतर शेवटचं 8 नंबरची पिन नॉट कनेक्टेड, म्हणजे NC म्हणजे काय, नॉट कनेक्टेड, या पिनला कनेक्शन नसतं, ती वाली पिन म्हणजे 8 नंबरची पिन. ठीक आहे. तर इथे अशा प्रकारे आपण ह्या 741चे IC बघितलेले आहेत, याचे फीचर्स बघितलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याचं ॲप्लिकेशन बघणार. संपलं काय लेक्चर?